हॅलो, वेलकम टू होमीज किचन. ही बनवली आहे मँगो रबडी कुल्फी. छान वाटते ना, तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. आणि दुसरी जी बनवली आहे ती मँगो स्टफ रबडी कुल्फी. तर आपण या दोघींची आता रेसिपी बघून घेऊया. एका कढईमध्ये मी थोडे आधी पाणी घातले आहे. पाणी यासाठी घातले आहे की आपण जे दूध घालतोय ते एकदम चरचर होऊन जळायला नको, चरचरीत होऊन. तर त्यासाठी थोडे पाणी घालणं आवश्यक आहे. आता हे मी 1 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलेले आहे. ते हळूहळू आपल्याला आटून घ्यायचे आहे. जवळपास आपल्याला ते अर्धा लिटर करायचे. आता ते मापी तुम्ही बघू शकता की हळूहळू जे दूध आहे ते हळूहळू आटायला सुरुवात झालेली आहे आणि आता बऱ्यापैकी ते अर्धा लिटर झालेलं आहे आटून दूध. आता याला आपल्याला आणखीन आटवायचं आहे, कारण आपल्याला रबडीसारखं बनवायचं आहे. कुल्फी आपल्याला करायची असल्यामुळे आपण एकदम थिक बॅटर, आपल्याला थिक कन्सिस्टन्सी दुधाची हवी आहे. तर त्यासाठी मी 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम आधीच दुधामध्ये भिजत घातलेलेच होते. आणि त्यात एक चमचा कस्टर्ड घालते आहे आणि 6 ते 7 चमचे आपल्याला साखर हवी आहे. आता आम्हाला एवढं गोड इनफ आहे, कारण गोडवा इतका ठीक आहे कुल्फीसाठी, कारण त्यात मँगोचा पण एक गोडवा उतरतो. तुम्हाला अजून गोड हवे असेल तर तुम्ही अजून त्यात 2-3 चमचे ऍड करू शकता, पण एवढा गोडवा ठीक आहे. आता ते जे आपण मिक्सरला लावलेलं बदाम आणि काजूचं जे पेस्ट होते आपण ते दुधामध्ये घातलेली आहे आणि हळूहळू करून त्याला आणखीन आपल्याला आटवत जायचं, जेणेकरून ते रबडीसारखं होईल. त्यात मी थोडं केसर घातलेलं आहे. मँगो केसरचा एक फ्लेवर छान येतो कुल्फीला, त्यामुळे हळूहळू आपल्याला ते छान थिक करून घ्यायचं आहे, पूर्ण आटवून घ्यायचं आहे दूध. तुम्ही बघू शकता की हळूहळू ते आटतंय आणि जेही काही चमचाला छान मलाई लागली ती पण पूर्णपणे काढून घ्या, काहीही वाया जाऊ देऊ नका. आता हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे आपल्याला जवळपास अर्धा तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता मी हे फ्रीजमधून काढलेलं तुम्ही बघू शकता, रबडीपेक्षाही ते फार घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला असंच थिक कन्सिस्टन्सी त्या दुधाची हवी आहे. आता मी हळूहळू मँगो कट करून घेते. त्यातले आपल्याला एक कोय जी आहे ते घोटळे ते आपल्याला काढून घ्यायची. आणि मी काढताना मला जाणवत होतं की जी कोय आहे ती लवकर निघत नाही. दिसतं तितकं सोपं नाहीये त्यातली कोय काढणे, खूप मेहनत करावं लागते त्याच्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता तर ते जो आंबा आहे थोडासा हिरवसरच घ्या, कारण ज्यावेळेस आपण कुल्फी जी त्याची साल काढू तर ते इझी निघतील. नाहीतर पिकलेल्या आंब्याची साल लवकर निघत नाही. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा की आंबा जो आहे तो खूप पिकलेला घेऊ नका. मी एक पिकलेला घेतला, मला त्या खूप जड झाला त्याची साल काढण्यासाठी. तर आता आपण दोन्ही मँगो मध्ये हळूहळू करून ते बॅटर थोडं स्टफ करून घेऊया. आणि स्टफ केल्यानंतर आपल्याला दोन्ही बॅटर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे 15 ते 16 तास. तुम्ही बघू शकता मी थोडं दाबून दाबून भरते, कारण पूर्ण आतमध्ये कुल्फी स्टफ व्हायला हवी, नाहीतर ते पोकळ राहील आणि मग आपलं कुल्फी जी आहे ती छान बनणार नाही. आता एक कुल्फी मी स्टफ झालेली आहे पूर्ण. आता दुसरी पण करून घेते आणि वरचं त्याचं आपण जे आवरण काढलेलं होतं ते पण आपण त्याला लावून घेऊया. आता दोन्ही कुल्फी आपण तयार झालेल्या आहेत, त्यात आपण फ्रीजमध्ये तयार व्हायला ठेवूयात. आणि याचप्रमाणे आपण दुसरं जे कुल्फी बनवतो आहे स्टिकची, त्यासाठी मी एक स्टीलचा लांबसा डब्बा घेतलेला आहे आणि त्यात मी बटर पेपर घातलेला आहे. आता एक लेअर मी घालते आहे रबडीची थिक लेअर, आणि दुसरी जी लेअर घालते आहे ती मँगो पल्प नाही आहे, तो घरचा आंब्याचा रसच आहे तो एक घालते. तो एकदम छोटंच लेअर राहील आंब्याचं, जास्त मी थिक लेअर करत नाही आंब्याचं, कारण त्यात काहीच असं मी घातलेलं नाही, नुसतं आंब्याचा रस आहे. आणि आता आपल्या पूर्ण लेअर सेट झालेले आहे. आपण हे जे आहे आवरण आपण फ्रीजमध्ये ठेवूया. आता बघू शकता मी कुल्फी मँगोची काढली. हा जो आंबा मी सोलते तो पिकलेला होता आणि खूप गार आहे, लवकर निघत नव्हते त्याची साल वरचे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पिकलेल्या आंब्याची साल लवकर निघत नाही. आणि हा जो मी दुसरा घेतला होता त्याची साले पटापट निघत होती आणि खूप सोपं जात होतं मला काढायला. आणि आंबा खूप थंड असल्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या की हाताखाली एक टिश्यू किंवा एखादा कापड तुम्ही ठेवावा, नाहीतर तुमचे हात थंड आणि भाजतीलच. आता हे आवरण छानपैकी मी सोलून घेते सगळं. तुम्ही बघू शकता पटापट सालं निघतात आहे. आता ह्याचं जे वरची जी कडा आहे आपण ती पण आता काढून घेऊया हळूवार. आणि पूर्ण सालं सोडून झालेली आहे, वरचं कट करून घेऊया. आणि बघू शकता आंबा पूर्ण आतमध्ये स्टफ झालेला आहे.
आता आपण त्याला एक राऊंड शेपमध्ये कापून घेऊया आणि कापताना एक काळजी घ्या की तुमचा चाकू जो आहे तो धारेचाच हवा, नाही तर स्लाइस छान कट होणार नाही. आता मी थोडं सजवून घेते कुल्फीला. त्यावर थोडं केसर घालते, काजूचे तुकडे घालते आणि थोडे मी पंपकिन सीड्सचे पण थोडे तुकडे स्प्रेड करते, त्यावर घालून घेते. तुम्ही बघू शकता की आंबा मोठा असल्यामुळे त्याचे स्लाइसेस भरपूर झालेले, 6 ते 7 स्लाइस त्याचे झालेलेच आहेत. त्याच्यामुळे ते छान भरपूर प्रमाणात छान दिसतात आहे. आता कुल्फी आमची रेडी झालेली आहे. मी तुम्हाला ती कट करून दाखवते. बघू शकता छान दिसते आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण करून बघा. ती कट करूनही छान त्याचा गोडवा पहिले आंब्याचा लागतो, मग रबडीचा लागतो. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. आता आपण जी दुसरी कुल्फी आहे ती पण आपण अशीच काढून घेऊया, ज्याच्यात मी 4 स्टिक आधी हे केलेले आहे, घातलेले आहेत त्याच्या मँगोच्या आईस्क्रीममध्ये, कुल्फीमध्ये. आणि आपण हळूहळू करून ते असं हलवून घेऊया, कारण जेणेकरून ते खालून पूर्ण आपली कुल्फी निघून जाईल. आणि साईडने पण थोडं चाकूने तुम्ही फिरवून घ्या, कारण ती कुल्फी पटकन इझिली निघेल. अदरवाईज ती कुल्फी लवकर निघणार नाही, कारण ते स्टीलच्या डब्यामध्ये. तुम्हाला हवं असेल, तुमच्याकडे प्लॅस्टिकचा छोटा डबा असेल तर तुम्ही त्यात घाला, कारण ही जी स्टीलमध्ये सेट होत नाही लवकर. 24 ते 30 तास स्टीलच्या डब्यामध्ये सेट व्हायला लागते. आता मी त्यातलं बटर पेपर काढून घेतला आणि बघू शकता की मी अगदी कुल्फीवाले जसे आपल्याला कट करून द्यायचे आहे तसंच मी सेम कट करून घेतलेले आहे स्लाइसेस. आणि बघू शकता की छान कट होतात आहे. फक्त चाकू चांगला हवा कट करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता की छान तयार झालेली आहे मँगो कुल्फी. आता तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा की कशी बनली आहे. लाईक करा, शेअर करा.